श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी शिल्पा साळसकर तुमच्या सगळ्यांचं नवीन एका ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करत आहे. आपण आज निघालेलो होतो कशेडी गावातून, म्हणजे खेड, आणि ह्या कशेडी गावातून मुंबईच्या दिशेने. तर हा आपला परतीचा प्रवास चालू झालेला होता. गावातील घरे, मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना सोडून जाणे भावनिकदृष्ट्या कठीण असते, पण आपल्याला हा परतीचा प्रवास करायचा होता. गावाची शांतता आणि निसर्गरम्य वातावरण सोडून शहराच्या धावपळीकडे जाण्याचे दडपण असते, बरं का मंडळी. आणि हे दडपण आपण घेऊन निघालेलो आहोत. चांगल्या शिक्षणासाठी, नोकरीसाठी किंवा व्यवसायाच्या संधी शोधण्यासाठी मुंबई गाठली जाते. हे प्रवास स्वप्नांना पंख देण्यासाठी केलेले प्रवास असतो. पण गावाला आल्यावरती मुंबई शहराची आपल्याला कधीच आठवण राहत नाही. पण गावाला आल्यावर 5-6 दिवस झाल्यावर, 10 दिवस झाल्यावरती पुन्हा आपल्याला मुंबईकडे जावे लागते. मुंबईत पाऊल ठेवताच वेगवेगळ्या धावपळीची जाणीव होते. लोकल ट्रेन, गर्दी आणि फास्ट लाईफस्टाईलचा अनुभव नवीन असतो. पण हे सगळं आपल्याला गावी कसल्याच गोष्टींची आठवण राहत नाही. या सगळ्या गोष्टी आपण गावी गेल्यावरती विसरलेला असतो. ना कसली दगदग, गर्दी, ऑफिसचं टेन्शन, फोन कॉल्स, मेसेजेस एक्सेट्रा. म्हणजे खूप काही गोष्टी अशा असतात ज्या आपण नाही सांगू शकत. आणि त्यासाठी आपल्याला परत मुंबईला यावेच लागते. मुंबई एक धार्मिक केंद्र असल्याने इथे नोकरी आणि व्यवसायाच्या अनेक संधी मिळतात. हे शहरात कष्टाचे फळ देते. मुंबईत विविध भागातून आलेले लोक एकत्र राहतात. इथली संस्कृती, भाषा आणि जीवनशैली वेगळी असते, म्हणून आपल्याला मुंबईमध्ये परत जावे लागते. भरपूर असा प्रवास केल्याच्या नंतर खूप अशी भूक लागलेली होती. पोटामध्ये कावळे ओरडत होते. एका हॉटेलवर थांबलो. मस्त गरमागरम कांदा भजी घेतली, चहा घेतला. परत आपल्याला पुढचा प्रवास करायचा होता, म्हणून मस्त असा भरपेट खाऊन घेतलं. कारण पुढे पुन्हा कधी थांबता येईल, किती वेळ लागेल काही माहीत नव्हतं. तर मस्तपैकी नाश्ता झाल्यावरती
आम्ही पुढच्या वाट्याला आम्हाला चालायचं होतं, कारण म्हणजे खूप लेट नको व्हायला म्हणून आम्ही लवकर आवरण्याचा प्रयत्न करत होतो, कारण 2 लहान मुलं आपल्यासोबत होती. आणि खरंच भजी खूप सुंदर होती. छान अशी गरमागरम भजी होती. खाल्ल्यावरती मन असं मस्त तृप्त झालेलं होतं. पोट छान भरलेलं होतं, मन भरलेलं होतं. सगळ्यांनी अशी मनसोक्त भजी खाल्लेली होती आणि गरमागरम असं चहा पियालेले होते. तर आता आपण पुढचा परत प्रवास चालू करणार होतो आणि असा आपला प्रवास करून जवळजवळ रात्रीचे आपण एक 11 11:30ला मम्मी पप्पांना कल्याणला सोडलं आणि 11 11:30च्या दरम्यान आपण बदलापूरला पोचलेलो होतो. आपल्या घरी पोचलेलो होतो आणि असा आपला प्रवास झालेला होता. खूप चांगला आणि सुखमय प्रवास झालेला होता मंडळी. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे हे मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन असेल तर पटकन जाऊन आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्या व्हिडिओला तुम्ही शेअर करायला आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका. तुम्हाला जर असे माझे रोजचे नवीन व्हिडिओ बघायचे असेल तर पटकन जाणे बेल आयकॉनमध्ये क्लिक करा. म्हणजे मी व्हिडिओ टाकले का त्याचा अपडेट सगळ्यात पहिलं तुम्हाला येईल. चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ बरोबर. बाय.